नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहिते दीपमाला निवास, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक इतिहास विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागील पाठात आपण राणीचा जाहीरनामा म्हणजेच 1857च्या लढ्याच्या प्रसंगी भारतीयांच्या मनात उफाळलेला असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याच्यामध्ये सर्व भारतीयांना आश्वासने दिलेली होती. या आश्वासनामध्ये भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थळ यांच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. नोकऱ्या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही, अशासारखी अनेक आश्वासने दिली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी अभ्यासली. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची निर्णायक घटना होय. व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होय. याच्यामध्ये 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन, त्यानंतर राजा राममोहन राय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी ब्रिटिश इंडिया सोसायटी यासारख्या अनेक संघटनांनी काम केलेलं आपण अभ्यासलं. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, याच्यामध्ये 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले, याचा अभ्यास केला. त्यानंतर मवाळ आणि जहाल विचारसरणी, याच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले यासारख्या नेत्यांचे विचार आपण अभ्यासले. याच्यामध्ये फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे नेते, तर लोकमान्य टिळक हे जहालांचे नेते. मवाळ नेत्यांची विचारसरणी, सरकारला आपण आपली गाऱ्हाणी सादर पटवून देऊ शकलो तर सरकार आपल्याला निराश करणार नाही, असे मवाळ गटाला प्रामाणिकपणे वाटत होते. तर अर्ज, विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बदणार नाही, असे जहाल गटाला म्हणजेच लोकमान्य टिळकांचे हे मत होते. त्यानंतर सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे अभ्यासले. याच्यामध्ये प्लेग कमिशनर रँड याची हत्या दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी केली, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर 1899 मध्ये गणेश दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांची मित्रमेळा ही गुप्त संघटना, या संघटनेचेच पुढे अभिनव भारत हे नाव देण्यात आले, त्याचा इतिहास अभ्यासला. त्यानंतर अनुशीलन समिती अभ्यासली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर मादाम कामा यांच्या कार्याचा अभ्यास केला. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर क्रांतिकारकांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ ताब्यात घेतला, यालाच काकोरी कट म्हणतात, हे अभ्यासले. तर आज आपण भारतात कार्ल मार्क्सचे क्रांतिकारी विचार अनुसरणाऱ्या तरुणांचा साम्यवादी पक्ष स्थापन झाला. वसाहतवादी ब्रिटिश राज्य उलथून श्रमिकांचे राज्य स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. या विचारसरणीच्या तरुणांवर सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नांवरून खटले चालवण्यात आले. या संदर्भात मीरत खटला आणि कानपूर खटला विशेष गाजले. या खटल्यांमध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर यांचा समावेश आहे. त्यानंतर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. 1928 मध्ये दिल्ली येथे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. भारताला ब्रिटिशांच्या
शोषणातून मुक्त करणे हे त्या संघटनेचे उद्दिष्ट होते. शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्याय्य व्यवस्था त्यांना उलथून टाकायची होती. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे या कामासाठी या संघटनेचा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र विभाग होता. त्याचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे होते. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक धाडसी कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला धडा शिकवला. नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली. त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बॉम्बस्फोट केला व ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 1931 मध्ये लाहोर येथे फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी संघर्ष केला. या संघर्षात त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांती गटाचे प्रमुख. चितगाव येथील शस्त्रागारांवरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. तेथील शस्त्रागारे ताब्यात घेतली. चळवळ भरात असतानाच सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या गटातील कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड याला ठार केले. या दोघींनाही पकडण्यात आले. बीना दास यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात स्टॅनले जॅक्सन या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या अपयशी ठरल्या. त्यांना 9 वर्षे सश्रम कारावास भोगावा लागला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती अजोड होती. त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायक ठरले आहे. त्यानंतर महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधींकडे आली. गांधीजींच्या नेतृत्वशैलीने व लढ्याच्या अभिनव तंत्राने राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक बनली. गांधीजींच्या कार्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेतील इंग्रजांच्या राजवटीत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना व तेथील भारतीय रहिवाशांना हीन व तुच्छ समजले जाई. त्यांच्यावर विविध जाचक निर्बंध लादले गेले. गांधीजींनी या धोरणाविरुद्ध संघर्ष केला. या लढ्यात त्यांनी यश मिळवले. 1915 मध्ये गांधीजी भारतात परतले. गांधीजींनी 1917 मध्ये बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करत. शेतकऱ्यांनी तयार केलेली नीळ कमी किमतीला विकत घेई. या शोषणाविरुद्ध व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. तेव्हा सरकारने नीळ लागवडीची सक्ती बंद केली व मळेवाल्यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची मुक्तता केली. त्यानंतर 12 एप्रिल देशामध्ये वाढत चाललेल्या राष्ट्रीय आंदोलनात आळा घालण्यासाठी सरकारने सर सिडनी रौलट या ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
या समितीच्या शिफारसीनुसार 1919 साली रौलेट कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार कोणाही भारतीयाला विना वॉरंट तुरुंगात पाठवणे, विना चौकशी खटला दाखल करणे इत्यादी अधिकार सरकारला देण्यात आले. या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन जनतेला दिले. रौलेट कायद्याविरोधी सत्याग्रही लढ्याने पंजाबमधील प्रखर स्वरूप धारण केले. 13 एप्रिल 1919 पंजाबमधील अमृतसर शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी लष्करी कायदा पुकारून लष्कर प्रमुख जनरल डायर याच्या हाती शहर सोपवण्यात आले. त्यांनी बंदी हुकूम जारी केला. जालियनवाला बागेत निशस्त्र जनतेवर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. त्यात अनेक जखमी व मृत पावले. गांधीजींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यातील बहुसंख्य लोकांना सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नव्हती. जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता भीषण गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व हजारावर जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली. सर रवींद्रनाथ टागोरांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. त्यानंतर नागपूर अधिवेशन. 1920 सालच्या नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला. असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपवण्यात आली. भारत सरकारच्या ठरावान्वये सरकारी पदव्या, मानाच्या जागा यांचा त्याग करावा. सरकारी सभा कार्यक्रमाला नागरिकांनी हजर राहू नये. सरकारी शाळांच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकावा. देशी न्यायपंचायतीत जावे. कायदेमंडळाच्या निवडणुकींवर बहिष्कार घालावा. मेसोपोटेमियात पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मुलकी लष्करी नोकरभरतीवर बहिष्कार घालावा. परदेशी मालावर बहिष्कार घालावा व स्वदेशीचा पुरस्कार करावा. असहकार आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी मोठ्या संख्येने सहकार चळवळीत सामील झाले. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, M.R. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी अशा अनेक प्रथितयश वकिलांनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला व ते चळवळीत सहभागी झाले. ठिकठिकाणी परदेशी कापडांच्या होळ्या भडकू लागल्या. गांधीजींच्या असहकाराच्या आवाहनाला शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांप्रमाणेच कामगार वर्गानेही सरकारविरोधी आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. देशभर संपाचे सत्र चालू होते. 1921 या एका वर्षात 396 संप झाले. राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या संपांचे नेतृत्व केले. स्वराज्य आणि स्वदेशी यांचे प्रतीक झालेला चरखा घरोघरी पोहोचवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादला. हा अन्यायकारक कर बंद व्हावा म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून सुरतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी पदयात्रा नेली. 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर मीठ उचलून मिठाच्या कायद्याचा भंग केला गेला. जालियनवाला बाग
या हत्याकांडावेळी रवींद्रनाथ टागोरांनी या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. जालियनवाला बागेतील हत्याकांडाने उभा देश हादरून गेला. त्या भयंकरी दृश्याचे वर्णन कुसुमाग्रजांनी आपल्या जालियनवाला बाग या कवितेत केले आहे. रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनी क्रूसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनी शब्दाचे, मंगलतव गीताचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती अन क्षमा यामध्ये वसतो परमेश, आणि आज हे तुझ्या पताका ज्याच्या हातात, निशस्त्रांच्या रक्तामासामध्ये न्हातात, मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती पदरीत, पाचोळ्यापरी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू आपले खास, असेल हिवा या सैतानाची प्रभुवरी मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. अशी ही हृदय हेलावून सोडणारी कुसुमाग्रजांची कविता जालियनवाला बाग हत्येवरती अवलंबून होती. त्यानंतर आझाद हिंद सेना. 1939 साली जर्मनीचा नेता हिटलर याने युरोपात दुसऱ्या युद्धाची ठिणगी पाडली. ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असल्याचा निर्णय परस्पर घेतला. या निर्णयाला महात्मा गांधींनी आणि काँग्रेसने विरोध केला. या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूने उतरला. जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले. त्यातून रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. या सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. 1943 च्या अखेरीस नेताजींनी अंदमान व निकोबार बेटे जिंकून घेतली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा त्यांनी लोकप्रिय केली. 1944 मध्ये त्यांनी आराकानचा प्रदेश मिळवला. तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकून घेतली. परंतु त्यांची इंफाळची मोहीम अर्धवट राहिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले. ब्रिटिश सरकारने 1935 चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका होऊन प्रांतिक सरकारे स्थापन झाली. सप्टेंबर 1939 ला दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. महायुद्धास पाठिंबा द्यायचा की नाही या संदर्भात काँग्रेस आणि ब्रिटिश सरकारात मतभेद होऊन काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे देऊन स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला. युद्धकाळात भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सरकारने 8 ऑगस्ट 1940 ला ऑगस्ट घोषणा करून हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देणे हे इंग्लंडचे धोरण राहील अशी घोषणा केली. ब्रिटिशांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी डावलल्यामुळे काँग्रेसने आपले आंदोलन युद्धकाळातही सुरूच ठेवले. मुंबईत काँग्रेस समितीची बैठक 15 व 16 सप्टेंबर 1940 ला होऊन वैयक्तिक सत्याग्रह कार्यक्रम आखण्याचे महात्मा गांधीजींनी घोषित केले. 13 ऑक्टोबर 1940 च्या वर्धा बैठकीत विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही म्हणून निवडून गेले. चळवळीने जोर धरला, परंतु जपानने भारताच्या सरहद्दीपर्यंत धडक मारली. त्यामुळे महात्मा गांधींनी लगेच ही चळवळ बंद केली. यावेळी ब्रिटिशांना भारतीयांच्या सहकार्याची गरज असल्याने क्रिप्स योजना भारतीयांच्या पुढे ठेवली. भारतातील बहुतेक पक्षांनी क्रिप्स योजना फेटाळली. राष्ट्रीय सभेच्या
कार्यकारिणीने वर्धा येथे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हा ठराव मंजूर केला. या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब व्हायचे होते. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनात मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा अशी मागणी करण्यात आली. तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. गांधीजी म्हणाले, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे समजावे. या लढ्यासाठी सिद्ध व्हावे. हा निकराचा लढा आहे हे सांगताना गांधीजी पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. तो म्हणजे करेंगे या मरेंगे ही प्रतिज्ञा असली पाहिजे. या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी ठेवा. गांधीजींच्या या शब्दांनी देशात नवे चैतन्य निर्माण झाले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा सरकारने प्रयत्न केला. 9 ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वीच गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. सरकारने सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने यावर बंदी घातली. राष्ट्रीय सभेची देशभरातील सर्व कार्यालये ताब्यात घेतली. महाराष्ट्रातील चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेली लढाई अविस्मरणीय ठरली. 1942 सालच्या अखेरीस या जन आंदोलनाला नवे वळण लागले. आंदोलनाचे नेतृत्व भूमिगत झालेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, SM जोशी, ना. ग. गोरे इत्यादी नेते या कार्यात अग्रेसर होते. देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट स्थापन झाले. कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना इत्यादी गटांनी कित्येक महिने सरकारला त्राही भगवान करून ठेवले. मुंबईला विठ्ठल झवेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्यानंतर भारतीय लढ्याची अमेरिका आणि सिंगापूर येथेही दखल घेण्यात आली. अमेरिकेमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील लाईफ या साप्ताहिकाने भारताला तत्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली. भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही, तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असे निवेदन अल्बर्ट आइन्स्टाईन, लुई फिशर, एडगर स्नो, वेंडेल विल्की, जॉन गुंटार, पर्ल बक इत्यादींनी स्वतःच्या स्वाक्षरीनिशी काढले. त्यानंतर सिंगापूरमध्ये भारतीय स्वातंत्र्य आत्ता नाही तर कधीच नाही, भारतवासियांचा अशा घोषणांचे फलक घेऊन शोनान मध्ये हजारो भारतीयांनी एक विशाल मिरवणूक काढली. इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या नेतृत्वाखाली मलायातील सर्व मोठ्या शहरात ब्रिटिश विरोधी निदर्शने झाली. मेदान व सुमात्रामध्येही भव्य निदर्शने झाली. 1942 मध्ये देशाच्या काही भागात ब्रिटिश शासन यंत्रणा उलथून पाडण्यात लोकांना यश आले. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगडच्या भागात, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तेथील राज्यकारभार आपल्या हाती घेतला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रति सरकार 1942 मध्ये स्थापन केले.
आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तेथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणले आणि जनतेचे सरकार स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे इत्यादी कामे या सरकारमार्फत केली जात. या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. भारत छोडो आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला. या सर्व घटनांमुळे यापुढे फार काळ भारतात आपली सत्ता टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. ब्रिटिश साम्राज्याचा शेवट त्यांना डोळ्यांपुढे दिसू लागला. त्यात फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबई येथे झालेल्या नाविकांच्या उठावाने भर पडली. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना बॅरिस्टर महंमद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला. देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या. त्याचे पर्यवसन भारताच्या फाळणीत होऊन ऑगस्ट 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्रे म्हणून अस्तित्वात आली. इतिहास असे सांगतो, भारतीयांनी वसाहतवाद विरुद्ध लढण्याचा आदर्श जगासमोर ठेवला. त्यातून पारतंत्र्यातील अनेक देशांना स्वातंत्र्य लढ्याची नवी प्रेरणा मिळाली. स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. ही मूल्ये भारतीय संविधानाचा पाया आहेत. अशा पद्धतीने आज आपण साम्यवादी पक्ष, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची झालेली शिक्षा, चितगाव उठाव आणि अन्य छोटे मोठ्या क्रांतिकारकांचे उठाव अभ्यासले. त्यानंतर महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ, त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील कार्य, महात्मा गांधीजींचे कार्य, चंपारण्य सत्याग्रह, रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर नागपूर अधिवेशन, त्याच्यामध्ये असहकार चळवळ अभ्यासली. त्यानंतर आझाद हिंद सेना अभ्यासली. 1942चे भारत छोडो आंदोलन अभ्यासले. त्याच्यामध्ये मुंबई अधिवेशन, गांधीजींचे आवाहन, आंदोलनातील घटना, त्यानंतर भूमिगत चळवळी याचा अभ्यास केला. क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारची स्थापना आपण अभ्यासली. त्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती व संविधान निर्मितीचा अभ्यास केला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण इथं संपलेलं आहे. प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला आहे. अगोदर प्रकरण नीट अभ्यासून त्याच्या नोट्स तयार करा आणि त्यानंतर स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.